हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असणार आहे जेव्हा आपण कटोरी ब्लाउज स्टिच करायला घेतो किंवा कट करायला घेतो तर त्याचे माप कसे घ्यायचे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे पूर्ण ब्लाउजवर माप कसं घ्यायचं ते आपण बघणार नाहीत। म्हणजे चेस्ट जर 32-34 असेल तर त्याचा गळा किती घ्यायचा, त्याची योगपट्टी जी आहे योगपट्टीवरून कटोरीचा माप कितीपर्यंत घ्यायचं किंवा गळा रुंदी किती घ्यायची, त्याचा आर्म होल किती घ्यायचा, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मग लगेचच वेळ न वाया घालवता लगेचच 2 मिनिटात मी तुम्हाला सांगते की माप कसे घ्यायचे ते। तर चला, तर इथं मी पूर्ण माप लिहिलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा लिहिले कटोरी ब्लाउजची माप, छाती, शोल्डर, मुंढा, गळा रुंदी, योगपट्टीवरून कटोरीवर मार्किंग आपल्याला किती वेळ करायचे ते पण लिहिलेले आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊयात आपण 28 आणि 29 जर छाती असेल तर त्याला शोल्डर किती घ्यायचं, तर शोल्डर आपल्याला घ्यायचंय 4.5 आणि मुंडा घ्यायचा आहे त्याला 5 इंचावर, गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंचावर आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला 5 इंचावर। जर तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाउज जर कट केला तर तुमचं ब्लाउजने एकदम परफेक्ट कट होतं आणि कुठंच कमी जास्त किंवा कुठंच चुना वगैरे पडणार नाहीत। तर हे झालं 28 आणि 29 इंचाचं। नंतर घेऊयात 30 आणि 31 इंच। तर 30 आणि 31 साठी शोल्डर घ्यायचे 5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे 5 इंच। त्याच्या खाली 32 आणि 33 इंच, हे बघा 32 आणि 33 इंच, त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे 5.25 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि कटोरीची मार्किंग करायची आहे 5.25 इंचावर। नंतर घ्यायचं आहे 34 आणि 35 इंच जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.25 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंचावर। त्याच्यानंतर 36 आणि 37 इंचासाठी घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच, आर्म होल म्हणजे मुंडाच घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंचावर आणि कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे 5.5 इंचावर। नंतर 38 आणि 39 जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.6 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे 5.6 इंचावर। नंतर 40 आणि 41 जर चेस्ट असेल तर त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचे 5.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि कटोरीचं मार्किंग करायचे आपल्याला 6 इंचावर। नंतर 42 आणि 43 जर चेस्ट असेल तर शोल्डर आपल्याला घ्यायचे 6 इंच, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंचावर आणि कटोरीचं मार्किंग 6 इंचावर। नंतर 44 आणि 45 जर चेस्ट असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंचावर, मुंडा घ्यायचा आहे 5.7 इंचावर, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंचावर आणि कटोरीचं मार्किंग करायचे आपल्याला 6.5 इंचावर। तर हे असे आहेत आपले कटोरीचं जे आपण ब्लाउज कट करतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे हे माप घ्यायचे आहेत। आणि आता जो मी तुम्हाला चार्ट दाखवला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचा ब्लाउज कट केला आणि त्याचे माप एकदम परफेक्ट घेतले मी जे दाखवले त्या पद्धतीने तर तुमचं ब्लाउज ना चुकणार नाही। म्हणजे कुठंच चुना वगैरे पडणार नाहीत किंवा कुठंच कमी जास्त वगैरे होणार नाही। एकदम परफेक्टली तुमचं ब्लाउज जे आहे ते शिवून पण तयार होते आणि कट पण एकदम छान होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाउज शिवून बघा किंवा ब्लाउजची कटिंग करून बघा आणि शिवून बघा, परफेक्ट एकदम येणार। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाउज शिवल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की तुमचं ब्लाउज व्यवस्थित आलंय का नाही ते पण सांगा। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। तुम्ही हा जो मी आता चार्ट दाखवलाय त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही हा चार्ट नक्कीच यूज करू शकता, लिहून घेऊ शकता म्हणजे तुम्ही, किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालते। तसंही मी ह्याची पोस्ट न टाकतेच जर कोणाला म्हणजे जे कोणी नवीन शिकतायत ना त्यांच्यासाठी। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा। भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।